नमस्कार मित्रांनो. गुरुपुष्य योग, लक्ष्मीनारायण योग आणि बरंच काही. 21 ऑगस्टचा दिवस या राशींसाठी ठरणार भाग्यशाली. पैशांचा पडणार धोधो पाऊस. 21 ऑगस्ट 2025 चा दिवस फार खास असणार आहे, कारण या दिवशी अनेक शुभ राजयोग जुळून येणार आहेत. त्यामुळे अनेक राशींना याचा लाभ मिळणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी, त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सध्या श्रावण मास सुरू आहे. या निमित्ताने रोज काही ना काही शुभ सण समारंभ साजरे केले जात आहेत. यामध्येच 21 ऑगस्ट 2025 चा दिवस फार खास असणार आहे, कारण या दिवशी अनेक शुभ राजयोग जुळून येणार आहेत. त्यामुळे अनेक राशींना याचा लाभ मिळणार आहे. या दिवशी कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे, कोणते शुभ योग जुळून येतील, चला सविस्तर जाणून घेऊयात. 21 ऑगस्ट 2025 रोजी गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आणि बृहस्पती या ग्रहांचा योग म्हणजेच गुरुपुष्य अमृत योग निर्माण होत आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि अनेक शुभ कार्यांसाठी अनुकूल गुरुमुहूर्त म्हणून गृहीत धरला जातो. त्याच रात्री भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तारखेला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. ही रात्री धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असते, ज्यात पापनाश व्रत पूर्ण केले जाते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच गजलक्ष्मी राजयोग आणि 21 ऑगस्ट पर्यंत लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहेत. या राजयोगांचा सर्वाधिक लाभ काही राशींना होईल. तसेच आर्थिक समृद्धी, करिअरमध्ये यश, घरात प्रतिष्ठा अशा स्वरूपामध्ये होईल. या दिवशी तुम्ही नवीन कामे, करार, प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी या दिवशी करू शकता. दिवसभर पूजा किंवा धार्मिक सेवा जसे दान, यज्ञ, गुरूंचा आशीर्वाद घेणं हे करून पुण्य कमवू शकता. गुरुपुष्य नक्षत्राचा प्रारंभ 21 ऑगस्ट 2025 गुरुवारी सकाळी 5:53 होत आहे आणि समाप्ती 22 ऑगस्ट 2025 शुक्रवारी दुपारी 12:08 होईल. त्यामुळे गुरुपुष्य नक्षत्र योग 21 ऑगस्टला असेल. चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी ज्यांना गुरुपुष्य नक्षत्राचा होणार आहे लाभच लाभ. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीला गुरुपुष्य नक्षत्र योगाचा खूपच जास्त फायदा बघायला मिळणार आहे, कारण या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना लाभच लाभ प्राप्त होण्याचे योग देखील बनत आहेत. त्याचबरोबर या दिवशी धनलाभाचे योग देखील तुमच्यासाठी बनत आहेत. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल. तसेच या काळामध्ये तुमच्या घरामध्ये एखादे धार्मिक कार्य सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण देखील राहील. वैवाहिक जीवन आनंदी असेल. तसेच तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवताना या काळामध्ये दिसणार आहात. मिथुन राशींच्या लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम राहणार आहे, कारण गुरुपुष्य नक्षत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा पाहायला मिळेल. त्यानंतर वळूयात कर्क राशीकडे. कर्क राशीच्या लोकांसाठी सुद्धा गुरुपुष्य नक्षत्र खूपच फायदेशीर ठरणार आहे, कारण या दिवशी त्यांना एखादी आनंदाची मोठी बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर या काळामध्ये प्रेम संबंधांसाठी हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे. प्रेम संबंधामध्ये असणाऱ्यांना त्यांच्या प्रेमात सफलता प्राप्त होऊ शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते पैसे देखील यशस्वीरित्या तुम्हाला परत मिळू शकतात. त्याचबरोबर या काळात समाजामध्ये तुमचा मान, प्रतिष्ठा देखील वाढलेला असेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षांमध्ये यश मिळेल. त्याचबरोबर तुमच्यासाठी प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. तसेच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून तुम्ही बचत सुद्धा नक्कीच करू शकता. त्यानंतर वळूया तुळ राशीकडे.
तूळ राशीच्या लोकांना गुरुपुष्य नक्षत्राचा अधिकाधिक फायदा होताना दिसणार आहे. कारण तूळ राशीच्या लोकांना या काळामध्ये धनलाभ प्राप्तीचे योग बनत आहेत. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. त्याचबरोबर वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या या काळामध्ये मार्गी लागताना दिसेल. तसेच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती सुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही नवीन घर किंवा वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकता. तसेच कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. त्यानंतर आहे धनुराज. धनुराशीच्या लोकांना सुद्धा गुरुपुष्य नक्षत्राचा फायदा होणार आहे. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती, यश आणि भरभराट पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर धनुराशीच्या लोकांना उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील या काळामध्ये प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तसेच या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक असलेला पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. त्याचबरोबर या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण देखील राहील. त्याचबरोबर विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न सुद्धा तुमचे या काळामध्ये पूर्ण होताना दिसणार आहे. धनुराशीच्या लोकांसाठी गुरुपुष्यामृत योग अतिशय अनुकूल राहणार आहे. कारण त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल. त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायामध्ये अधिक मुनाफा प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर शेवटची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीवाले गुरुपुष्य नक्षत्र योग तुमच्यासाठी देखील फलदायी असेल. कारण या काळामध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात. त्याचबरोबर या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल. त्याचबरोबर वैवाहिक जीवन आनंदमय असेल. तसेच कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल. घरामध्ये प्रसन्नता राहील. सकारात्मक परिणाम या काळामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये घडून येऊ शकतात. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीमध्ये बढतीचे योग देखील बनत आहेत. तसेच जर तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर तुम्ही या काळामध्ये नक्कीच बदलू शकता. कारण या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 राशी ज्यांना 21 ऑगस्टला असलेल्या गुरुपुष्य नक्षत्र योगाचा खूपच लाभ मिळणार आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद प्राप्त होणार आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा. जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.